आता राज्यात शिक्षकांनाही गणवेश. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे संकेत. समाजामध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डॉक्टर व वकील या पेशासाठी एक जसा विशिष्ट पोशाख असतो असाच पोशाख शिक्षकांसाठी असावा असे मत व्यक्त करत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी गणवेश याचे संकेत शुक्रवारी दिले. मात्र शिक्षकांना राज्य पातळीवर एकच गणवेश लागू होणार नाही, पण शिक्षकांनी शाळेच्या स्तरावर आपापसात ठरवून एक गणवेश निश्चित करावा असे दादा भुसेंनी सांगितले. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या एक राज्य एक गणवेश या निर्णयामध्ये बदल सुचवत शुक्रवारी दादा भुसे यांनी मालेगावात एका कार्यक्रमात शिक्षकांच्या गणवेशाबाबत भाष्य केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या संबंधित जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी एकसारखी साडी नेसली होती. त्यांची वस्त्रांमधील ती एक वाक्यता आपल्याला प्रचंड भावली असून राज्यातील शिक्षक बांधवांनी यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं आपल्याला जाणवलं असे दादा भुसे म्हणाले. शिक्षकांनी कोणते कपडे घालावेत याबाबत वस्त्रसंहिता आधीच लागू केली आहे, त्यामुळे आता मुद्दा शिक्षकांच्या गणवेशाचा आहे. शिक्षकांसाठी राज्यस्तरावर एकच गणवेश निश्चित केला जाणार होता, त्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन कोणता एक समान गणवेश योग्य वाटतो याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळेला असेल. पण त्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर येताना एकसमान असल्याचे जाणवले पाहिजे. ज्याप्रमाणे डॉक्टर वकील यांना समाजात त्यांच्या गणवेशावरून लोक ओळखतात, असामान शिक्षकांना शाळेच्या गणवेशामुळे मिळावा अशी अपेक्षा दादा भुसे यांनी व्यक्त केली. शिक्षकांसाठी वस्त्रसंहिता असताना गणवेशाची गरज काय असं मत शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षकांनी काय कपडे घालावे याबाबतची नियमावली असणं आवश्यक आहे, पण प्रत्येक शिक्षिका साडीतच सहजरित्या वावरू शकेल असं नाही. पुरुषांपैकी काही जणाला अर्ध्या बाह्यांचे तर काहींना पूर्ण बाह्यांचे शर्ट असू शकतात. हे स्वातंत्र्य शिक्षकांना द्यायला हवं असं मत शिक्षक सेनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पाटोळे यांनी व्यक्त केले. शिक्षण मंत्र्याच्या निर्णयाबाबत शिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शाळेचं सर्व स्टाफचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमचं पाहून, कारण तुम्ही एक गणवेशमध्ये आहेत आहे ना. आमच्या शिक्षिका ताई गणवेशमध्ये आहे, ड्रेस कोडमध्ये आहे पहिलेपासून, आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत. म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेशमध्ये यावं लागणार आहे. आणि काळजी करू नका, त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण.